निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चांदवे गावात चारचाकी वाहन गहाणखताच्या बहाण्याने 3,19,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधील तिघांना अटक करण्यात आली आहे। फर्यादी दिनेश सदाशिव महाले यांची मारुती सुझुकी कंपनीची एर्टिगा कार क्रमांक GJ15 CJ 4490 गहाण ठेवत पैसे मिळवून देतो असं सांगून आरोपींनी त्यांची फसवणूक केली। तसेच फर्यादी यांच्या घरात अंगणातून वाहन लंपास केले। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 40/2026 BNS कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपासादरम्यान गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सुरेंद्रभाई ईश्वरभाई पटेल, प्रदीपभाई दशरथभाई पटेल दोघेही राहणार नवसारी गुजरात आणि जितेनभाई मणुभाई पटेल राहणार वलसाड गुजरात यांना नवसारी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीकडून 7 लाख रुपये किमतीची एर्टिगा व गुन्ह्यात वापरलेली 2 लाख रुपये किमतीची वेगनर कार क्रमांक GJ21 CC 1442 असा एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी SR बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलिसांनी केली आहे। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे। धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अशी माहिती प्राप्त झाली की गुजरात येथील एका गँगने त्यांना स्वस्तामध्ये एर्टिगा कार देतो असा बहाणा दाखवून गहाणखत करून देतो म्हणून 3,19,000 रुपये त्यांच्याकडून घेतले होते। त्यानंतर सदरचे वाहन त्यांना देण्यात आले, परंतु 2 महिन्यानंतर फिर्यादी यांच्या ताब्यातील वाहन आरोपी हे परस्पर त्यांच्याकडे चावी लावून घेऊन गेले होते। या संदर्भाने गुन्हा दाखल करून या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुजरातील येथील नवसारी येथून सुरेंद्रभाई पटेल, प्रदीपभाई पटेल आणि जितेनभाई पटेल या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये जे वाहन त्यांनी फिर्यादीला देण्याचे कबूल केले होते ती एर्टिगा कार व ती नेण्यासाठी वापरण्यात आलेली वॅगनार कार या दोन्ही वाहनांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे। यामध्ये गुजरातच्या या गँगचा प्रकार असा आहे की ते महाराष्ट्रामधील बॉर्डरचे जे जिल्हे आहेत नंदुरबार तसेच धुळे यामधील काही लोकांना स्वस्तात गाडी देतो असे सांगून गुजरात पासिंगची गाडी देतात आणि त्यानंतर पुन्हा 2 महिन्यानंतर सदरचे वाहन त्यांच्याकडे मूळ चावी लावून परस्पर घेऊन जातात। या प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्याचे इतर काही गुन्हे आहेत का याबाबत पोलीस तपास करीत आहेत।